बऱ्याच ताईंना बोटनेक असताना किंवा बंद गळा पाठीमागून असताना गळ्याची रुंदी किती कटिंग करावी, गळ्याची उंची किती कटिंग करावी हा प्रॉब्लेम येतोच। आता बघा हा ब्लाऊज आहे, त्यासाठी म्हटलं हातात ब्लाऊज आहे तर लक्षात आलं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी। बात बहुत है छोटी लेकिन है बड़े काम की असं म्हणू शकतो। तर आता बघा हा जो ब्लाऊज आहे पैठणीवरचा ब्लाऊज आहे आणि याला पाठीमागे बंद गळा आहे आणि पुन्हा हा इकडे आपण डायमंड शेप काढलेला आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचा गळा आहे तो कटिंग करायचा आहे। आता गळा कटिंग करताना ह्याची रुंदी वगैरे किती घ्यायची किंवा किती रुंदी असावी हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपण ब्लाऊज शिवताना, आणि मग ते ब्लाऊज परफेक्शन मध्ये आपल्या क्लायंटला किंवा स्वतःचं जरी असेल तरी ते बसू शकतं। सो चला आता ह्याचं रुंदी आणि याची उंची किती घ्यायची आहे ती तुम्हाला सांगते। ऑलरेडी मी कटिंगच्या वेळेला मार्किंग केलेलं आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी पुन्हा मार्किंग करते, पुन्हा तुम्हाला दाखवते ती गोष्ट। आता शोल्डर ह्याची 7.5 इंच ते 7.25 इंच घेतलेले आहे मी। 36 साईजचा हा ब्लाऊज आहे, 7.25 इंच घेतला तरी चालेल। आणि इथेही बघा शोल्डर पासून इकडे आपण जे आहे ते 4.25 इंचावरती रुंदी घेणार आहोत, म्हणजे ही जी गळा रुंदी आहे ही आपण घेणार आहोत 4.25 इंचावरती। 4.25 इंचावरती इथे मी एक मार्किंग करते। हे झालं 4.25 इंचावरती आपलं गळ्याची रुंदी। हे पहा आहे ना एक्झॅक्टली 4.25 इंच। इथे बरोबर सेंटरला हा मार्किंगचा पॉइंट येतोय। त्यानंतर याची रुंदी किती घ्यायची, आता तुम्हाला रुंदी किती हवी त्याच्यावरती असतं। 2 इंच घेऊ शकता, 2.5 इंच घेऊ शकता, 3 इंच घेऊ शकता किंवा 3.5 इंच घेऊ शकता। आता ह्या ब्लाऊजचा डबल नेक जो दिलेला आहे, जो की आपला हा ट्रायंगल आहे, तो 11 11.5 इंचावरती दिलेला आहे। सो ही रुंदी इथे किती घेतलेली आहे बघा मी, वरून आपल्याला सेंटर पासून टेप पकडायचा आहे आणि इथे मी ही 3.5 इंचावरती रुंदी घेतलेली आहे, म्हणजे हे जे आपलं मार्किंग आहे ते 3.5 इंचावरती येत आहे। आता ही रुंदी गळ्याची ही रुंदी आहे ती आपण घेतलेली आहे 4.25 इंचावरती। तुम्ही इथे माप छोटा असेल 3 इंच 3.25 इंच घेऊ शकता, 3.5 इंच घेऊ शकता, या ब्लाऊजला सुद्धा 3.5 इंच घेऊ शकता। पण क्लायंटची तब्येत असल्यामुळे थोडंसं लुझिंग यावं ब्लाऊजला, परफेक्शन मध्ये ब्लाऊज बसावं, इथे मुंड्याला किंवा शोल्डरला घट्ट होऊ नये त्यासाठी मी इथे ही 5 इंच रुंदी वाढवून घेतलेली आहे। त्यानंतर ही आपण लांबी घेतलेली आहे। आता क्लायंटने मला 3.5 इंचाचा गळा 3 इंचाचा गळा हवा आहे असं सांगितलेलं आहे, कारण हा डबल पार्ट असल्यामुळे इथे गळा जो ऍडजस्ट होईल तसं ठेवा म्हटलेला आहे। मग आपण तो 3 इंच ठेवलेला आहे आणि कटिंग 3.5 इंचावरती केलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला आता हा जो शेप आहे किंवा हा जो आकार आहे तो काढून घ्यायचा आहे बोटनेकसाठी। हे बघा असा, आता हा आपला बोटनेकचा आकार आहे तो मी या साईडला प्रॉपर काढून घेतलेला आहे। आता इथे जो आपण बोटनेकचा आकार काढून घेतलेला आहे तो याच पद्धतीने आपल्याला कटिंग सुद्धा करायचं आहे। आता हा पार्ट गळ्याचा कटिंग करून घेतलेला आहे, जसं मार्किंग केलेलं आहे त्याचवरती इथे कटिंग केलेलं आहे। पहा मार्किंग तुम्हाला दिसत असेल तर सेम कटिंग केलेलं आहे। हा पॅच इकडे साईडला ठेवा।